आजच्या सुंदर व्हिडिओमधून आपण सुंदर अशी तोरण रांगोळी काढणार आहोत। एकदम सोपी पण दिसायला एकदम सुंदर अशी ही रांगोळी आहे। अगोदर आपण इथे येलो कलरचा वापर केलेला आहे, म्हणजे पिवळा कलर आपण अगोदर बॉर्डरसाठी भरून घेणार आहोत। त्यासाठी आपण अगोदर येलो कलर पूर्ण बॉर्डरला भरून घेऊ। रांगोळी एकदम कोणत्याही सणाला अशी काढता येईल। बघा दसरा आलेला आहे आता, त्यासाठीही तुम्हाला ही रांगोळी काढता येईल। आता आपण यावरती अगोदर पेन्सिलने किंवा कोणत्याही काडीने तुम्ही असे स्वस्तिक काढून घ्यायचे आहेत। तुम्हाला जेवढी लांब अशी बॉर्डर काढायची आहे त्यानुसार तुम्ही तेवढे बसतील तेवढे असे मोजमाप घेऊन स्वस्तिक काढायचे आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता लाल कलर भरून घेणार आहोत। बघा लाल कलरने स्वस्तिक असे सुंदर उठून दिसते। पिवळ्या कलरवरती लाल कलर हा उठून असा दिसतो आहे, त्याच्यासाठी आपण ही रांगोळी काढतोय। तर चला आपण आता स्वस्तिकमध्ये लाल कलर भरून घेऊया। सणासुदीला अशा रांगोळ्या एकदम उठून आणि सुंदर अशा दिसतात, त्यामुळे काढायलाही सोप्या आहेत आणि दिसायलाही सुंदर अशा आहेत। आता बघा सणांची रेलचेल सुरू झालेली आहे आणि दरवाजात अशी रांगोळी काढली किंवा देवासमोर काढली की एकदम सुंदर अशी रांगोळी दिसते। पूजा कशी उठून दिसते आणि हातानेही काढायला ही सोपी अशी रांगोळी आहे। स्वस्तिक काहीही अवघड नाही। बघा आता आपण स्वस्तिक काढून झालेले आहे। त्याच्याखाली आपण त्यांना पानांचा आकार देऊ, पाने काढून घेऊ। बघा नागवेलीची पाने, तोरणाला पाने असले की सुंदर दिसतात। आपण आंब्याची पाने येथे काढून घेऊयात, म्हणजे आंब्याचं तोरण कसं शुभकारक असं असतं। तर चला आपण आंब्याची पाने येथे काढून घेऊयात। आता माझी इथे आंब्याची पाने काढून झालेली आहेत। आता मी इथे अगोदर फेंट असा म्हणजे पॅरोट कलर वापरला होता, त्यावरती डार्क असा हे ग्रीन कलर म्हणजेच हिरवा कलर मी थोडासा टाकलेला आहे, म्हणजे ज्याने आपले पानं असे उठावदार दिसतील आणि हाताने त्यांना शेप देते आहे। शेप दिल्यानंतर पानं बघा एकदम सुंदर असे वाटतात, आकारही छान वाटतो। त्यानंतर आपण मध्ये त्याच्या ज्या रेषा असतात त्या मारून घेऊ, म्हणजे पानं आपले अधिक उठावदार असे दिसतील। आता पानांच्या मध्ये आपण फेविकॉलच्या बॉटलने टिपके मारून घेऊ, म्हणजेच जे तोरणामध्ये आपल्याला मणी वगैरे मोती वगैरे असतात त्याप्रमाणे आपण इथे मोतीसारखे आकार काढून घेऊ याने, म्हणजे आपलं तोरण बघा किती सुंदर असं दिसतं आहे आणि उठून दिसतंय, एकदम सुंदर दिसायला लागलेलं आहे आणि एकदम सोपी रांगोळी आहे। तुम्हाला फेविकॉलची बॉटल यूज करता येत नसेल तर तुम्ही हातानेही टिपके मारू शकतात। त्यामध्ये आपण पुन्हा एक ठिपका दिलेला आहे आणि त्यामध्ये गुलाबी रंग भरून घेतलेला आहे। आता बॉर्डरच्या बाजूने आपण पुन्हा फेविकॉलच्या बाजूने
डॉट्स काढून घेऊयात, ज्यामुळे आपली रांगोळी अनेक उठावदार अशी दिसेल. आता माझे सर्व डॉट्स काढून तयार झालेले आहेत. आता मी पानांच्या समोर परत ऑरेंज कलरने ठिपके देते आणि त्यामध्ये पुन्हा आपण ग्रीन कलर भरू, ज्याने आपली डिझाईन आणखी सुंदर अशी दिसेल. बघा किती सोपी आणि सरळ अशी आणि दिसायला तितकी सुंदर अशी डिझाईन आहे. तर ह्या दसऱ्याला तुम्ही नक्कीच ही रांगोळी कोणत्याही सणांना, दिवाळी असो, दसरा असो किंवा आणखी कोणता सण असो, त्याला ही रांगोळी तुम्ही सहज अशी काढता येईल. आता आपण याला असे झुमक्यांसारखे डॉट्स परत 3 डॉट्स देऊन घेऊ, ज्यामुळे आपली रांगोळी बघा एकदम उठावदार दिसती आहे. तर आपली रांगोळी तयार आहे. आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.